पायलट जेवण झालं. कधी? मगाशीच डॅडींसोबत. आज माझं ध्यान आलं नाही वाटतं. नाही ग, तसं काही नाहीये. डॅडी एकटेच जेवत होते ना, म्हणून त्यांच्या सोबत बसलो. ठीक आहे, तू झोप निवांत. उद्या तुला कारखान्यावर जायचं असेल ना? झोपून घे. काय झालं? सासूबाई काय बोलल्या? काय तुला खोलीत घेऊन गेल्या होत्या नव त्या? काय म्हणल्या? पहिले तू माय लेकरांचं काय गुपित असेल तर सांगू नकस मला, पण असं तोंड पाडून बसू नकस. झोप निवांत. का मी मालिश करून देऊ तुला? नाही, नको नको. काय नका, डोकं तुझं शांत होईल जरा. हा ये, बस बस बस. ये ये ये. पायलट, 4 पावलं माग आल्यावर माणसाची ढिल्ले जोरात बसते बर का. आता मधल्या सगळ्या प्रकारात जरा 4 पावलं माग आलाय, तर लय जरा थोडी बसली पाहिजे बघ तुझी राजकारणात. सुमे, मम्मा मला कारखान्याच्या राजकारणापासून लांब राहायला सांगते. का? अगं तिला रिस्क वाटते. ती म्हणते आता असं लोकल लेवलचं राजकारण नको, राज्याच्या राजकारणात उतरायला सांगते ती मला. हे बघ पायलट, रिस्क घेतल्याशिवाय माणसाची जीत होत नसत्या. आणि लोकल लेवलचं म्हणत असशील तर राजकारणाची खरी सुरुवात तिथनच होत्या बघ. अरे तुला एवढ्या माणसांनी विश्वासाने निवडून दिले, आणि तू जर का तो विश्वास तोडलास तर परत कोण दारात तरी उभं करून घेईल का तुला? सुमे, हे सगळं मला पटतंय का? मम्माला कसं पटणार? का? अरे त्यांना तर राजकारणातलं सगळंच कळतंय, मग हे का कळू नये? तिचा गैरसमज झाला. कसला गैरसमज? तिला वाटतंय की काय वाटतंय? तिला वाटतंय की माझ्या जीवाला धोका आहे, म्हणून नको म्हणते ती. या आयांचं काहीच असंच असते बघ पायलट. कायम आपल्या पोराची काळजी. आमचं तात्या बी असलंच बघ, मला सारखं इकडं जाऊ नकोस तिकडं जाऊ नकोस. आई परवडली पण आमचं तात्या नक. अगं पण मम्माला कसं समजावणार आहे मी आता? का? त्यांना सांग म्हणा मला लवकरात लवकर मुख्यमंत्री व्हायचंय आणि माझ्या सुमीला मिसेस मुख्यमंत्री करायचंय. मग राजकारणापासून लांब राहून कसं चालेल? सांगशील नव? एक पोरग लईच घाबरते वाटतं आपल्या मम्माला. बर, मम्माचं राहू द्या. तू करशील ना मला मिसेस मुख्यमंत्री? बर बाबा, तुला लय कोड्या टाकत नाही मी. चल, तुला आता शांत झोप लागल. झोप तू. बाकी मला उद्या सगळं सांग सकाळी. चल उठ. उठा उठा उठा. ये. काय होतं का गणित? तुम्ही? वय, आमच्या सुनबाईनं तुम्हाला आणलं बंगल्यात. आम्ही म्हणलं आपणच जाऊ तुमच्या दारात.
बसू ना व. हो बसा बसा ना बसा. यार बसा सावकाश बस बबन सावकाश बस. सावकाश सावकाश. काही काम काढलं का? होय, आमच्या या बबनला पंतप्रधान व्हायचं. काय? होय अहो गुरुजी, बघा की आता माझा पाय पण आजू झालाय, त्यात लगीन पण होईना झालंय. म्हणून मनात आलं चला पंतप्रधान होऊया आपण. आणि आमच्या बोया आजींचा माझ्यावर लय जीव आहे. त्या मला म्हणले की समोर साहेबांनी कसा तुम्ही मुख्यमंत्री बनायचा उपाय दिला होता, तसाच गुरुजींच्याकडनं मला पंतप्रधान बनायचा उपाय घेऊ. अरे बबन, अरे पत्रिका दे की तुझी. हा देतो देतो. हो पण हा सांगा सांगा उपाय सांगा आता पटदिशी. अरे उपाय सोपा आहे. पंतप्रधान योग असणारी पोरगी. काय गुरुजी, खराय ना? हो तसा योग असेल तर बसेल बबनची रम्मी. आयो अरे ते योगायोग म्हणून सापडलं बबन. योगायोग? आपण सुमीची पत्रिका खोटी म्हणली होती तुम्ही. हो खोटी म्हणजे सुमीची पत्रिका खोटी होती. मी पण फसलो. हा म्हणजे आमच्या या पाहुण्यांनी आणि बबननं फसवलं म्हणा की. वरती सोडून द्या, पण हे बघा या आमच्या बबनसाठी तुमचं रम्मी बसणार पान हुडकून द्या बघा. आत्ताच्या आत्ता. आत्ताच्या आत्ता? हा आत्ताच्या आत्ता. अगं आमचं हे लेकरू असं किती दिवस राहणार आहे बिन लग्नाचं. तवा लगीन आणि पंतप्रधान पण संकटच यायला पाहिजे बघा बबनला. हा आणि गुरुजी तुम्ही जर नाही होडाकलं का नाही तर लय म्हणजे लय बेकार हाल होणार आहे की तुमचा. हा माझ्या सुननं केलं त्यापेक्षा वाईट, ते भी आत्ताच्या आत्ता. गुरुजी वर बघा की वर, ती कोण आहे ती माहित आहे का? कुक्यात गुंड, 4 खून, 12 हाफ मर्डर, 40 जणांचं काढ दिशी हाड मोडलेला इथं माणूस येऊ. अरे तात्या हा हा घराला फिरणार. आणि पत्त पण सगळं इसकाटणार. आत्ताच्या आत्ता. सोडा मला, मी पाय पडतो तुमचा. ह्या मंत्री पाटलांच्यात आल्यापासून माझ्या मग मंगळ लागलाय. शनीची 7:30 सुरू झालीये. झाल्या ना व? हा मग काय झालं ते खरं खरं सांगून टाका. हा अहो खरं सांगणाऱ्याच्या माग पांडुरंग उभा असतोय. हा तुम्ही खरं सांगून टाकलं तर माऊली काय बी होऊ देणार नाही बघा तुम्हाला. काय खरं? हा अरे तात्या सांगतो. सोड रे. अहो या ताई मॅडम न माझं जगणं हराम केलं होतं. माझ्या हाल केले हो. मग सुमीची पत्रिका सापडली. तिच्या कडक आणि आरेला कार्य म्हणणाऱ्या स्वभावाची झलक मला पत्रिकेत दिसली. मग ताई मॅडम ना अत्तल काढावी म्हणून मग मी
सुमीची खोटी पत्रिका तयार केली. माझा जीव वाचावा म्हणून केलो मी, बाकी काही नाही. मग आता हे सगळं जे सांगितलं ते 4 चौघात बी सांगायचं, ते बी आत्ताच्या आत्ता. शिरत का डोक्यात? हा, चला रे घेऊन यायला. येताय ना मग? हा? अरे त्या हा, येतो येतो येतो. चला. अनुराधा, तू जरा ऐक माझं. काय बोलात? ऐक माझं. भाऊजी तुम्ही बोलताय? बोलावलंस का? हो. समर, तुझा निर्णय झालाय? समर, काय विचारते मी? सुमन की मी? काय झालंय? अगो बाई, म्हणजे तुला काही माहितच नाही म्हण की. नवऱ्याला एवढं शिकवून सवरून अजून काही माहितच नाही का? मामी, मला कोणीही काही शिकवलेलं नाहीये. ते राहू दे बाजूला. समर, तू मी सांगितलेलं ऐकणार आहेस की नाही? मम्मा, हे सगळं का करतेस अगं तू? कारण तुझ्या बायकोनं खोटेपणा केलाय आणि तू तिचे चुकीचे सल्ले ऐकतोय. समर, काय खोटेपणा केलाय मी? वा, सगळं करून सवरून वर मलाच विचार. तुझी पत्रिका, तुम्ही खोटी पत्रिका दाखवून फसवलात की नाही? त्या पत्रिकेचा अजून विषय मिटला नाही का? अहो, मी किती वेळा सांगितलं आम्ही काय खोटेपणा केला नाही म्हणून. सांगूही नकोस, मला सगळं माहितीये. समोर तुझ्या बायकोनं खोटेपणा केलाय आणि त्यासाठी तुला मी सांगते ते ऐकावंच लागेल. आणा र, जरा शिस्ताना आणा, शिस्ताना. अरे हळू आण, हळू. सोडा की येतोय. ह्या माणसाला का आणलं इथे? खरं खोटं करायला. काय खरं खोटं? माझ्या नाच सुनेवर जे खोटेपणाचा आळ घेतला होता त्याबद्दल काहीतरी सांगणार आहेत हे संके गुरुजी. नाही, मला काही ऐकायचं नाही यांचं. का? हा, अगं ह्या माणसाचं ऐकूनच तू समोरच्या लग्नाला तयार झाली होतीस ना? व मग आता का नाही? ऐकून घ्यावं लागल तुला. नरसू, हकलून दे या माणसाला इथून. हा, हो. तुम्हाला कोण सांगतं हे असले उपद्व्याप करायला? अनुराधा, भयोशी बोलतेस तू? माहितीये मला. समर, तू तुझा निर्णय सांग. समरला निर्णय सांगायच्या आधी हे गुरुजी काय सांगतात ते ऐक. गुरुजी. ताई मॅडम, तुम्ही आणि सुरेशराव यांनी काहीच खोटेपणा केला नाही. मीच आपल्याला हवी तशी पत्रिका बदलून तयार करून दिली होती.
काय? हो. अहो पण का? राजयोग असणारी पत्रिका मिळत नाहीये हे सांगून सुद्धा तुम्ही ऐकायला तयार नव्हता. मग माझे हालहाल करून ठेवले होते तुम्ही. त्यातून सुटका होण्यासाठी मी हा खोटेपणा केलाय. सुरेशराव आणि सुमीची यात काहीच चूक नाहीये. चूक असेल तर या ताई मॅडमची आहे. माझा जीव घ्यायला निघाल्या होत्या. मम्मा अरे आता काय बोलणार आहे तुझी मम्मा? बोलायला काय उरलंय तिच्याकडं? अरे स्वतःच खरं करण्यासाठी पहिला पोराला राजकारणात बळजबरीनं उतरवलं आणि आता ती पत्रिका खोटी म्हटल्यानंतर आपल्याच पोराचा संसार मोडायला बसलीस. अगं का? कशासाठी? तुला राजकारणाची एवढी हाव सुटली होती तर तू स्वतः राजकारणाच्या रिंगणात उतरायचं होतंस. अगं ह्या बिचाऱ्या पोरांचा छळवात का मांडलास तू? समर माझा मुलगा आहे. अगं मग स्वतःच्या पोराचा संसार का मोडायला लागलीस तू? तुझा पोरगा आहे तो, गुलाम नाही तू जे काही सांगशील ते ऐकायला. सासूबाई आवाज खाली. ह्या घरात राहायचं असेल तर इज्जतीनं राहायचं, नाहीतर स्वतःचा बोजा विस्तारा गुंडाळायचा आणि ह्या घरातून चालायला लागायचं. समजलं? तुम्ही काय ऐकत बसलायत? फक्त माझा एवढा अपमान होतोय आणि तुम्ही बघत बसलाय. अनुराधा, आता तू गप्प बस. अगं सगळं घर एकीकडं आणि तू एकीकडे झालीयस. आता तरी शानी हो जर. सासूबाई आता मिटला ना हो तुमचा गैरसमज. अहो खऱ्याला डर नसती कशाची. तुम्ही आमच्यावर एवढा आळ घेतला, पण आम्ही गरीब आहे म्हणून सगळं सहन केलं. पण आता हितनं पुढं नाही. आता पण तू जे झालं ते झालं, पण आता हितनं पुढं तुम्ही आम्हा दोघांच्या मध्ये यायचं नाही. तुम्ही सुखाने राहा आणि आम्हाला बी सुखाने राहू द्या. पाहिजे तर पाया पडते तुमच्या, पण घराला असं राजकारणाचा आखाडा बनवू नका तुम्ही. तू मला अक्कल शिकवायची गरज नाहीये. आणि माझ्या मुलाला तर बिलकुल पडवू नकोस तू. मम्मा अरे समर, ही सरळ सरळ तुझ्या मम्माचा अपमान करते आणि तू तू ऐकून घेतोय. समर अपमान नाही, जे खरं तेच बोलते सुमे. समर तू पण वय तो पण. सासूबाई मी आत्ता पत्र पायलटला त्याला मनापासून जे वाटते ते करायला सांगितलं होतं, पण आता मी सांगते पायलट कारखाना सोडणार नाही तर राजकारणापासून लांब जाणार नाही. ते मुख्यमंत्री बनणार म्हणजे बनणार, आणि त्याच्या मागे खंबीरपणे उभी असणार ही मिसेस मुख्यमंत्री. काय शिरलं काय डोसक्यात? हा